नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मी अमेरिकेत येऊन जवळजवळ 4 दिवस होत आले. आणि तुम्हाला माहिती आहे, मी तांत्रिकदृष्ट्या अडाणी माणूस आहे. माझ्या भाच्याकडून आणि यांच्याकडून मदतीने हे झूमवर मी रेकॉर्डिंग करतो आहे. आणि त्यामुळे 4 दिवस ज्या घडामोडी चालू होत्या त्या इंटरनेटवर बघत होतो. आणि काही लोकांकडून फोनवर कळत पण होतं, पण मला स्वतंत्रपणे व्हिडिओ बनवता आला नाही. आता थोडस या लोकांकडून माहिती घेऊन हिम्मत करतोय. हे कितपत रेकॉर्डिंग बरोबर होणार आहे याची मला कल्पना नाहीये. पण तरीही जे विषय आहेत आणि जशी साधनं उपलब्ध होतात, मी सुरुवातीला दिल्लीहून किंवा भारतातून निघतानाच कल्पना दिली होती की जमेल तसं मी करणार आहे, कदाचित करता येणार नाही, वगैरे वगैरे. मित्रांनो, आजचा सुरुवातीला एक गोष्ट सांगतो की मी शनिवारी निघालो अपरात्री, रात्री 2 वाजता दिल्लीहून. आणि सूर्याच्या दिशेने आमचा प्रवास चालू असल्यामुळे शनिवारीच अमेरिकेतल्या सकाळी मी पोहोचलो. एक दिवस विश्रांतीत गेला. नंतर इकडे तिकडे वॉशिंग्टन डीसीला मी सध्या मुक्कामाला आहे. अमेरिकेची राजधानी ज्याला म्हणतात, माझ्या भाच्याकडे. आणि कालच म्हणजे मंगळवारी इथले काही मराठी माझे चाहते आहेत, ते येऊन मला भेटून गेले. आणि उद्या आम्ही बाहेर कुठेतरी रिसॉर्टला वगैरे जाणार आहोत. आणि त्यामुळे कितपत जमेल परत माहिती नाहीये, पण ठीक आहे, जमेल तसं करणार आहे. आणि 14ला मी परत अमेरिका सोडून भारताकडे प्रस्थान करणार आहे. आणि या दरम्यान 12 तारीखला, म्हणजे शुक्रवार आहे बहुतेक, त्या शुक्रवारी संध्याकाळी ह्या वॉशिंग्टन डीसीच्या जवळपासचे लोक काही मला भेटण्याचा आणि गप्पा मारण्याचा एक कार्यक्रम ठरवणार आहेत. विद्यासागर लोखंडे आणि उदय मलगण अशा दोन चाहत्यांनी, मित्रांनी त्यासाठी पुढाकार घेतलाय. कितपत आता काय जमेल मला कल्पना नाही, पण ठीक आहे. एक गप्पांचा कार्यक्रम आम्ही आयोजित करायचा होता. त्यामुळे इथे जवळपास राहणारे कोण असतील आणि त्यांना जर विद्यासागर लोखंडे आणि उदय मलगणे यांचा परिचय असेल, तर त्यांनी जरूर त्यांच्याशी संपर्क साधून, वेळ आणि जागा कुठची आहे मला कल्पना नाही, त्यांना विचारलं तर ते सांगू शकतील. तर हा अमेरिकेतला विषय झाला. आपण आता नेहमीप्रमाणे राजकारणाकडे, माझ्या ज्या विश्लेषण असतं त्याकडे वळूया. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल तर लोकसभेच्या निवडणुका संपून नवं सरकार प्रस्थापित झालं. सभापतींची निवड झाली. परत एकदा ओम बिर्ला हे लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. आणि या सगळ्या घडामोडीमध्ये विरोधी नेतेपद राहुल गांधी यांनी घेतलं. तो संदर्भ घेऊन मी एक व्हिडिओ केला होता. काही लोकांना आठवत असेल, आठवडाभर झाला असेल, की नकारात्मकते देखील, पराभवात देखील एक सकारात्मकता असू शकते, असं विश्लेषण मी केलं होतं. की राहुल गांधी जर विरोधी नेता होणार असतील तर ते नरेंद्र मोदी, अमित शहा किंवा भाजप यांच्यासाठी सकारात्मक कसं असू शकतं, यावर मी विश्लेषण केलं होतं. आणि नव्या म्हणजे 18व्या लोकसभेच्या पहिल्याच अधिवेशनात राहुल गांधींनी माझे शब्द खरे करून दाखवले. कारण नसताना त्यांनी ज्या प्रकारे हिंदू समाजावर अतिरेकी, हिंसक वगैरे हल्ला चढवला, तो अपेक्षित होता, माझ्यासाठी अपेक्षित होता. याचं कारण, राहुल गांधी हे गंभीर राजकारणी नाहीयेत. आणि त्यात पुन्हा विरोधी नेतेपद हे एक घटनात्मक पद त्यांनी स्वीकारलं. इथेच काँग्रेस आणि एकूणच भाजपच्या विरोधकांसाठी एक धोका निर्माण होतो, हे मला जाणवलेलं होतं. किंबहुना राहुल गांधी, मी एक पुस्तकच लिहिलेलं आहे, 21व्या शतकातला घटोत्कच असं माझं मराठीत पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये जवळजवळ 12-15 राहुल गांधींवरचे लेख आहेत.
2019च्या निवडणुकीपूर्वी कुठेतरी राहुल गांधी यांनी एक वक्तव्य केलं होतं की भाजपवाले कौरव आहेत आणि आम्ही पांडव आहोत, म्हणजे काँग्रेस हा पांडवांचा पक्ष आहे आणि भारतीय जनता पक्ष हा कौरवांचा पक्ष आहे. असं जे काही त्यांनी विधान केलं होतं त्याच्या अनुषंगाने एक मी लेख लिहिला होता की राहुल गांधी यांना महाभारत कितपत आहे माहिती आहे किंवा त्यांनी वाचले कल्पना नाही मला. कारण आमच्यासारखे जे जन्माने आणि मनाने भारतीय असतात त्यांनी आजोबा आजी किंवा काका मामा वगैरे आपले बुजुर्ग असतात त्यांच्याकडून महाभारत रामायण असल्या कथा वेळोवेळी ऐकलेल्या असतात आणि त्यामुळे महाभारतातली जी वेगवेगळी पात्र आहेत, वेगवेगळ्या व्यक्ती आहेत, त्यांचं चरित्र, त्यांचा स्वभाव, त्यांचे धागेधोरे, त्यांची नाती गोती, या सगळ्या बाजू आपल्याला माहिती असतात. फार अगदी तपशिलात माहिती नसतील पण त्यांचा त्या कथानकातला जो नेमका संदर्भ असतो आणि संबंध असतो हा आपल्याला पक्का माहिती असतो. आणि त्यामुळे राहुल गांधींनी जेव्हा कौरव पांडव असा उल्लेख केला तेव्हा मला खटकलेली एक गोष्ट होती की या माणसाला महाभारताचा आत्मा माहिती नाहीये. महाभारताचं कथानक जे आहे त्याला म्हणतात ना, व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, म्हणजे जगामध्ये जितक्या प्रकारचे मानवी नातेसंबंध असतात त्याची जी गुंतागुंत आहे त्यावर आधारलेलं कथानक म्हणजे महाभारत. तर कौरव आणि पांडव कोण होते हेच जर तुम्हाला माहिती नसेल तर मग महाभारत ही कथा तुम्हाला समजू शकत नाही. कारण पांडव असा कोण नव्हता, पांडूची मुलं म्हणून त्यांना पांडव म्हणायचे आणि उरलेले जी धृतराष्ट्राची मुलं होती जी 100 भावंड होती असं म्हणतात, त्या 100 लोकांना कौरव म्हणायचे. पण ते कौरव, कुरु हा कोण त्यांचा बाप नव्हता, तर कुरु हा वंश होता. आणि त्यामुळे पांडव असोत की कौरव असोत, ज्यांना आपण कौरव पांडव म्हणतो, हे दोघेही मुळात कौरवच होते. कुरुवंशाचे जे पुढच्या पिढीतले आहेत त्यांना कौरव मानलं जातं किंवा म्हटलं जातं कारण ते कुरुवंशीय आहेत. पंडू नावाचा वंश नव्हता, पंडू हा पिता होता आणि म्हणून पंडूची मुलं ते पांडव, असं ते गणित आहे सगळं. पण याचा थांग पत्ता राहुल गांधींना नव्हता, कारण ते सुट्टीच्या वेळेला उन्हाळ्याच्या सुट्टीत किंवा पावसाळ्याच्या सुट्टीत इटालीला आपल्या आजीकडे जातात, आजोळी जातात. ती आजी त्यांना महाभारत रामायण सांगू शकत नाही आणि म्हणून त्यांना कौरव पांडव वगैरे बारकावे समजण्याचं काही कारण नाही किंवा प्रश्न येत नाही. आणि म्हणून त्यांनी पांडव का, तर पांडव सत्याच्या बाजूचे आणि कौरव हे असत्याच्या बाजूचे, हा एक सोपा विभागणी करून त्यांनी स्वतःला पांडव म्हणून घेतलं. आणि म्हणून मी त्यावेळेला राहुल गांधींच्या त्या वक्तव्याचं विश्लेषण करताना म्हटलं होतं की राहुल गांधींना एक गोष्ट माहिती नाहीये की घटोत्कच नावाचा सुद्धा एक पांडव होता. घटोत्कच कोण होता, तर घटोत्कच हा 5 पांडवांपैकी एक अत्यंत धिप्पाड असलेल्या भीमाचा पुत्र होता. वनवासात जेव्हा पांडव होते त्यावेळेला हिडिंबा नावाची एक राक्षसी ही भीमाच्या प्रेमात पडली आणि कुंतीचा म्हणजे आईचा परवानगी घेऊन भीमाने त्या राक्षसी बरोबर लग्न केलं होतं आणि त्यांना झालेली संतती म्हणजे घटोत्कच. त्यामुळे घटोत्कच हा पांडव असला तरी त्याच्यामध्ये राक्षसी गुणधर्म होते आणि त्याला एक वरदान होतं की तो मनात आणलं तर 11 विकराळ असं रूप धारण करू शकत होता. आणि महायुद्धाच्या, महाभारताचं जे महायुद्ध आहे त्या युद्ध काळामध्ये त्याला अत्यंत जिव्हारी असा बाण लागतो काहीतरी आणि त्याचा मृत्यू अटळ असतो. अशा वेळेला महाभारतातलं सगळ्यात महत्वाचं पात्र असलेला श्रीकृष्ण, भगवान श्रीकृष्ण साक्षात विष्णूचा अवतार, तो श्रीकृष्ण त्या घटोत्कचाला सांगतो की बाबा रे, तुला एक वरदान लाभलेलं आहे आणि तू युद्धामध्ये पांडवांच्या बाजूने फार मोठा पराक्रम केलायस, पण आता तुझं जीवन संपत आलंय.
अशा वेळेला तुला जे वरदान मिळालेलं आहे त्या वरदानाचा वापर कर आणि अकराळ विक्राळ होत जा. जोपर्यंत तुझा जीव जात नाहीये, तुझ्या शरीराला तुझ्या देहाला सोडून तुझे प्राण बाहेर पडत नाहीयेत, तोपर्यंत तू मोठा होत जा, अकराळ विक्राळ हो. आणि पलीकडे कौरवांच्या सेनेवर कोसळून पड, म्हणजे तुझ्या अगडबंब देहाखाली चिरडूनच कौरवांचे बरेचसे सैनिक आणि योद्धे परस्पर मारले जातील. त्यांना वेगळं मारायची गरज राहणार नाही. आणि तसं होतं. घटोत्कच हा अकराळ विक्राळ होत जातो आणि त्याचा जीव जातो, तेव्हा कौरवांच्या सैन्यावर कोसळून पडतो आणि त्याखाली हजारो सैनिक मारले जातात, असं कथानक आहे. पण तो लक्षात घ्या, तो घटोत्कच हा भीमाचा पुत्र म्हणून पांडव होता. आणि म्हणून मी ती कथा घेतली होती की राहुल गांधी हे स्वतःला पांडव म्हणून घेतात, पण त्यांना घटोत्कचाची कथा माहिती नसावी, की जितके राहुल गांधी विरोधी पक्षाच्या राजकारणामध्ये मोठे होत जातील आणि जेव्हा चूक करतील तेव्हा ती चूक घटोत्कचासारखी अकराळ विक्राळ होऊन भाजप विरोधकांच्याच अंगावर पडण्याचा धोका आहे. फक्त एक गंमत अशी होती की मी त्या पुस्तकात किंवा त्या लेखामध्ये म्हटलं होतं की घटोत्कचाला जे वरदान होतं अकराळ विक्राळ होण्याचं, तसंच भारताच्या भाजप विरोधी राजकारणामध्ये राहुल गांधींना वरदान लाभलेलं आहे. ते भाजप विरोधी राजकारणामध्ये पाहिजे तेवढे मोठे होऊ शकतात. आणि हे पुस्तक किंवा तो लेख लिहिला तेव्हा काँग्रेस हाच पक्ष राहुल गांधींच्या पंखाखाली होता, किंवा काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी सर्वेसर्वा होते. आणि त्यामुळे त्यांनी चूक केली तर काँग्रेस सारखा एक अत्यंत बलवान पक्ष राहुल गांधी त्यांच्यावरच कोसळून पडल्यामुळे नामशेष होऊ शकतात. आणि म्हणून मी त्या माझ्या विश्लेषणामध्ये म्हटलं होतं की महाभारतामध्ये कौरव पांडवांच्या युद्धामध्ये आजचा जो 21व्या शतकातला घटोत्कच आहे, त्याला अकराळ विक्राळ होण्याचं वरदान त्याच्या पक्षामध्ये किंवा राजकारणाने दिलेलं असलं तरी या युद्धामध्ये कुठल्या बाजूला कोसळून पडायचं हे सांगणारा श्रीकृष्ण नाहीये. आणि म्हणूनच राहुल गांधी आपल्याच सैन्यावर कोसळून त्या सैन्याचा चेंदामेंदा करू शकतो, असा एक निष्कर्ष मी त्या लेखामध्ये काढला होता. आणि म्हणूनच आत्ता जेव्हा राहुल गांधी विरोधी नेता झाले तेव्हा मला माझं ते पुस्तक आणि माझा तो लेख आणि ती सगळी संकल्पना आठवली की राहुल गांधी हे आता सत्याच्या आहारी जाऊन पांडव होण्याचं नाटक करताना घटोत्कच म्हणून साक्षात रूप धारण करणार आहे. आणि योगायोग बघा मित्रांनो, निवडणुकीचे निकाल लागले, लोकसभेचं अधिवेशन सुरू झालं, अध्यक्षांची निवड झाली आणि तत्काळ राहुल गांधी यांनी 99 सदस्यांचा पक्ष असलेला काँग्रेस पक्ष म्हणून विरोधी पक्ष मान्यता मिळताच विरोधी नेता म्हणून ते पद स्वतःकडे घेतलं. याला घटोत्कच होणं म्हणतात. कारण एक साधी सरळ गोष्ट आहे, आज जवळजवळ 250 पेक्षा अधिक लोक भाजप विरोधाच्या राजकारणामध्ये एकत्रित बसलेले आहेत, ज्याच्यामध्ये काँग्रेसकडे 99 असतील तरी आणखीन जवळजवळ 100-125 खासदार भाजप विरोधी राजकारणातले राहुल गांधींच्या नेतृत्वाखालीच त्यांना विरोधी राजकारण करावं लागणार आहे. आणि जितकं राहुल गांधी आक्रमक होतील तितके ते दिवसेदिवस आपल्या राजकारणातून, वक्तव्यातून, बडबडीतून किंवा डावपेचातून भाजप विरोधी पक्षांनाच अडचणीत आणतील, याविषयी माझ्या मनामध्ये काडी मात्र शंका नाही. साधारणतः गेल्या 20 वर्षात राहुल गांधी राजकारणात आणि निवडणुकीच्या राजकारणात आल्यापासून त्यांचा आजवरच्या कारकिर्दीचा इतिहास तपासून बघितला तर एक गोष्ट साफ लक्षात येते की राहुल गांधी ज्या बाजूला असतात, ज्या बाजूचं राजकारण करतात, त्यांचे ते गोची करून टाकतात. आणि म्हणूनच आज गेल्या 2 लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला 55 जागा सुद्धा मिळाल्या नव्हत्या. त्यामुळे अधिकृतरित्या विरोधी नेता असा दर्जा कोणालाच नव्हता. काँग्रेस पक्षाकडेच नव्हता, काँग्रेसच्या नेत्याला नव्हता. मल्लिकार्जुन खरगे असोत किंवा तुमचे अधीर रंजन चौधरी असो, हे लोकसभेतले काँग्रेसचे गटनेता होते.
पण त्यांना विरोधी नेता, विरोधी पक्ष नेता असा दर्जा मिळालेला नव्हता. राहुल गांधींना तो दर्जा मिळालाय आणि म्हणूनच राहुल गांधींनी जे पद स्वीकारलेलं आहे ते घटनात्मक पद आहे. लोकसभेमध्ये एका बाजूला पंतप्रधान आणि दुसऱ्या बाजूला अधिकृत विरोधी नेता असं जे पद असतं ते एकमेकाला समांतर किंवा पॅरलल मानलं जातं. अशा परिस्थितीमध्ये राहुल गांधी जितके बेताल बोलतील तितकी विरोधी पक्षांची घटनात्मक आणि संसदीय राजकारणामध्ये ते तारांबळ उडवून देणार आहे. राहुल गांधी जे काय वागतील किंवा विरोधी पक्षाचं जे राजकारण असेल त्यांना पेचात पकडण्यासाठी भाजपला फार मोठे कष्ट घ्यावे लागतील, डावपेच आखावे लागतील असं बिलकुल नाहीये. ते सगळं सत्ताधारी गटाचं राजकारण आहे. ते सोपं करून देण्याची जबाबदारी राहुल गांधींनी विरोधी नेता म्हणून घेतलेली आहे आणि त्याची प्रचिती अगदी पहिल्या अधिवेशनातच आली. ज्या प्रकारे राहुल गांधींनी कारण नसताना भाजपवर आपला राग उगाळताना, तोच कोळसा उगाळताना समस्त हिंदूंना, जो जो स्वतःला हिंदू समजतो किंवा जो जो स्वतःला हिंदू म्हणून घेतो तो एक प्रकारे हिंसक आहे. हिंदू हा हिंसक असतो हा सिद्धांत राहुल गांधींनी मांडला. तसा म्हटलं तर हा सिद्धांत नवा बिलकुल नाहीये. तुम्हाला आठवत असेल तर 2004 मध्ये ज्या वेळेला वाजपेयी सरकारचा निवडणुकीत पराभव झाला आणि सोनिया गांधींनी जुळवून आणलेलं युपीए नावाच्या आघाडीचं सरकार आलं, ते फक्त भाजपच्या द्वेषावर आधारलेलं होतं आणि म्हणूनच भाजप सत्तेत येऊ नये ही नाडी ज्या लेंग्याला बांधलेली होती तो लेंगा घातलेलं सरकार म्हणजे युपीए सरकार होतं. ती नाडी सुटेल त्या दिवशी तो लेंगा कोसळून पडणार होता आणि 2014च्या आसपास तेच झालं. सांगायचा हेतू असा की त्या युपीए सरकारने सुद्धा हिंदू टेररिझम, हिंदू दहशतवाद नावाचं एक थोतांड निर्माण केलं होतं. तुम्हाला आठवत असेल तर 2013-14च्या आसपास देशाचे गृहमंत्री सुशील कुमार शिंदे होते आणि त्यांनी तर आर एस एसच्या शाखेवर दहशतवादाचं, टेररिझमचं, घातपाताचं प्रशिक्षण दिलं जातं इतका बेछूट आरोप केलेला होता. अगदी गुप्तचर विभागाची माहिती म्हणून सांगितली होती आणि जेव्हा त्यांना विरोधी नेत्या असलेल्या सुषमा स्वराज यांनी फैलावर घेतलं तेव्हा त्यांची तारांबळ उडालेली होती. त्यांच्या आधी गृहमंत्री असलेले चिदंबरम यांनी हिंदू दहशतवाद हा शोध लावला होता. त्यासाठी मालेगावच्या बॉम्बस्फोटाचा आधार घेऊन नको नको ते आरोप केले होते. साध्वी तुमच्या प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या सकट कर्नल प्रसाद पुरोहित यांना अटक केली होती. आज तागायत तो खटला सिद्ध झालेला नाही. जवळजवळ 15 वर्ष होऊन गेली आहेत. 2009च्या निवडणुकीपूर्वी प्रज्ञासिंग ठाकूर आणि प्रसाद पुरोहित यांना अटक झाली होती. तो खटला आज पण लोंबकळत पडलेला आहे. पण हिंदू दहशतवादाचा कुठलाही पुरावा त्या खटल्यात समोर येऊ शकला नाही, मालेगावच्या प्रकरणात समोर येऊ शकला नाही. अखेर 7-8 वर्ष तुरुंगात काढल्यावर कुठल्याही निराधार आरोपाखाली त्यांना तुरुंगात जावं लागलं. त्यांचा छळ झाला, अत्याचार सहन केला आणि शेवटी त्यांना जामीन दिला. सुप्रीम कोर्टाला पण सांगावं लागलं की कुठल्या तरी एका धार्मिक समाज घटकाला खुश करण्यासाठी दुसऱ्या कुठल्या तरी समाज घटकाच्या निरपराधांना दीर्घकाळ तुरुंगात डांबून ठेवता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने भाष्य करून प्रज्ञासिंग ठाकूर आणि पुरोहित, कर्नल पुरोहित यांना जामीन दिला होता. हे मी मुद्दाम आठवण करून का सांगतोय की एवढ्याचे परिणाम, दुष्परिणाम 2014 आणि 19 मध्ये काँग्रेस पक्षाने आणि भाजप विरोधकांनी भोगले असताना सुद्धा पुन्हा तीच खरूच खाजवून काढण्याचं पाप राहुल गांधींनी केलेलं आहे आणि त्यातून नवा वाद निर्माण झाला. त्याचे पडसाद आता उमटत राहणार आहेत. कारण या एका गोष्टीतून राहुल गांधींनी कारण नसताना या देशात जवळजवळ 75-80% पसरलेल्या हिंदू समाजाला दहशतवादी ठरवलेलं आहे. ज्या देशातला बहुसंख्य समाज दहशतवादी असतो तो देशच दहशतवादी असतो.
किंवा ठरवला जाऊ शकतो, एवढं सुद्धा भान राहुल गांधींना उरलेलं नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की राहुल गांधी हा एक प्रकारे अल्पमतात असलेल्या किंवा अल्पमताचं आघाडी सरकार चालवणाऱ्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासाठी ते वरदान आहे राहुल गांधी. कारण ते जितक्या पुढल्या काळात चुका करत जाणार आहेत तितकं हळूहळू करत त्यांच्या आज सोबत दिसणारे अनेक विरोधी पक्ष, जे क्षेत्रीय पक्ष असतील, प्रादेशिक पक्ष असतील किंवा स्वतःला राष्ट्रीय आयडिओलॉजिकल बेस पक्ष म्हणत असतील, त्यांना काँग्रेसची साथ सोडायची पाळी येणार. आणि म्हणून राहुल गांधी यांना मी त्यांची पाठ थोपटीन, कारण मी भाजपचा समर्थक आहे. मी कधीही लपवलेलं नाही. मी नरेंद्र मोदींचा समर्थक आहे, मी भाजपचा समर्थक आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी भाजप विरोधी राजकारणाला जो दणका दिलेला आहे आणि त्याचा फायदा जर भाजपला होत असेल तर राहुल गांधींची पाठ थोपडणं हे मला माझं कर्तव्य वाटतं. हिंदुत्ववादी म्हणून मला माझं कर्तव्य वाटतं. थोडक्यात राहुल गांधी आगे बढ़ो, राहुल गांधी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ नहीं है, लेकिन जिस राह पर निकले हो आगे बढ़ते रहो, आगे बढ़ते रहो. राहुल गांधी यांनी काँग्रेस नामशेष करायचं ठरवलेलंच होतं, पण आता ते भाजप विरोधी राजकारणाला सुद्धा मुठमाती द्यायला निघालेत असंच मानावं लागेल. मित्रांनो, भारताबाहेर अमेरिकेत असताना केलेला हा माझा पहिला व्हिडिओ आहे. जर तुम्हाला आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा प्रतिपक्षला. नमस्कार.